रोहित पवारांकडनं केवळ संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला गेलाय. अजित पवार गटातल्या मोठ्या नेत्यानं हा दावा केलाय. प्रफुल्ल पटेल यांच्या अधिकारांबाबत आरोप करणारं जे पत्र आहे ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडणूक आयोगातलं आणि कोर्टातले कायदेशीर काम पाहण्यासाठी दिलं गेलं होतं. कोर्टातली सुनावणी किंवा निवडणूक आयोगातल्या तारखांना सतत राष्ट्रीय अध्यक्ष यांना उपस्थित राहता येत नसल्यामुळे तसे अधिकार आता अजित पवार यांनीच आधीच राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांना दिले असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. अजित पवार कोर्टामध्ये अथवा निवडणूक आयोगात स्वतः जात नव्हते, त्यामुळे त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांना अधिकार असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून कामकाज पाहिलं जात होतं, असं सूत्रांकडून समोर येत आहे. आपल्यासोबत प्रणाली कापसे फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, आपण पाहतोय की एका पत्रावरनं हा गदारोळ उठलेला आहे. त्या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलं होतं आणि त्याचे काय अर्थ काढले जाऊ शकतात, काय अधिक माहिती द्याल? रोहित पवार यांनी आता एक पत्रकारांशी संवाद साधत असताना एक मोठा गौप्यस्फोट केलेला होता. त्यांनी हे दाखवून दिलं होतं की कशा पद्धतीनं प्रफुल्ल पटेल यांनी एका पत्राच्या माध्यमातून जे त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं होतं, कार्यकारी अध्यक्ष या नात्याने पक्षाचे सगळे स्वतःकडे घेतले. या मुद्द्यावर जेव्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारणा करण्यात सांगितलं की सगळी पर्यायी व्यवस्था स्वतः अजित पवार असताना त्यांनीच करून ठेवलेल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही चिन्हाला घेऊन पक्षाच्या नावाला घेऊन ज्या काही सुरू होत्या, या प्रत्येक म्हणून अजित पवार यांना स्वतः उपस्थित राहता येत नव्हतं. सगळे कारभार किंवा त्या सगळ्या हिअरिंग ह्या स्वतः प्रफुल्ल पटेल अटेंड करत होते आणि त्या दृष्टीनं त्यांना ते अधिकार देण्यात आलेले होते आणि अजित पवार स्वतः हयात असताना त्यांनी प्रफुल्ल पटेल यांना दिले होते. त्यामुळे पवार करत असलेले आरोप हे खोटे आहे आणि संभ्रम निर्माण करणारे आहे, असं राष्ट्रवादी अजित पवार म्हणणं आहे. या संदर्भामध्ये संध्याकाळी आज सुनील तटकरे स्वतः पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यावेळेला या सगळ्या मुद्द्यांवर ते त्यांचा खुलासा करतीलच. परंतु तत्पूर्वी हा जो काही मुद्दा आज पत्राचा उपस्थित करण्यात आला त्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा अशा पद्धतीची माहिती ही पुढे येताना दिसतीये. धन्यवाद प्रणाली, सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय की त्या पत्राचा विपर्यास केला गेला अशा प्रकारचं स्पष्टीकरण आता त्यांच्याकडनं समोर येत आहे.